शुभ सकाळ सगळ्यांना. आज आम्ही बनवलेल्या आहेत गव्हाच्या चिकाच्या कुरडया. हे उन्हाळी कामातील एक काम आहे आणि ह्या गव्हाच्या कुरडया बनवण्याकरता खूप तयारी करावी लागते. 2 ते 3 दिवस आधी तयारी करावी लागते. अशा ह्या शुभ्र गव्हाच्या कुरडया बनवण्यासाठी लागतो गहू. हा गहू भिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे बुडेल एवढ्या पाण्यामध्ये हा गहू भिजवून घ्यायचा आहे. तो माझ्या आईने भिजवून घेतलेला आहे. आणि 3 दिवस त्यातलं पाणी काढल्यानंतर तो असा दिसतो. पाणी काढायचं आणि परत भिजवायचा आणि मग तो फिरवून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये. एक मोठी चाळणी ठेवून त्याच्यामध्ये हा चीक काढून घ्यायचा आहे, गाळून घ्यायचा आहे आणि खूप संयम लागतो हे काम करायला. असा हा चीक गाळून घ्यायचा आहे, ज्याच्यामध्ये वरती गव्हाचा कोंडा राहतो आणि खाली चीक त्याचा निघतो. हा बघा शुभ्र असा चीक निघालेला आहे. आता गॅसवर माझ्या आईने पातेलं ठेवून त्याच्यामध्ये पाणी गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हिंग टाकून घेतलेलं आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यामुळे खूप चवदार अशा त्या कुरडया होतात. आता हा चीक त्या गरम पाण्यामध्ये हाटून घ्यायचा आहे रवीने. थोडा थोडा करून तो त्याच्यात टाकून हाटून घ्यायचा आहे, म्हणजे शिजवून घ्यायचा आहे. तो व्यवस्थितरित्या शिजवून घ्यायचा गरम पाण्यामध्ये आणि कंटिन्यू त्या रवीने हलवत राहायचं आहे, जेणेकरून गोळे गोळे होत नाहीत. एकदम मऊसूद असा तो चीक निघतो. मी आधी सांगितल्याप्रमाणे हे फार संयमाचं काम आहे. कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे गोळे होत नाहीत आणि खूप मऊ क्षार असा असा हा चीक निघालेला आहे. आणि ह्या चिकाच्या आपण घालणार आहोत आता कुरडया. बाकीची मांडणी होईपर्यंत माझ्या बागेतील हा एक प्राणी बघूयात आपण. हा आहे सरडा. आणि माझ्या बागेमध्ये खूप विविध प्रकारची फळं झाडे, फुलं झाडे, वेली आहेत. पशुपक्षी खूप मोठ्या प्रमाणावर माझ्या बागेमध्ये येतात. हा दिसतोय बघा सरडा आणि त्यांनी इतकी छानपणे त्याचा एक बबल काढलेला आहे. अत्यंत रुबाबदार, ऐटदार असा हा प्राणी. खूप सुंदर असा हा सरडा, जो त्याच्या नॅचरल घरामध्ये गेलेला आहे आता परत झाडांमध्ये पळून गेलेला आहे. आणि इकडे तयारी होऊन कुरड्या घातलेल्या पण आहेत, सुरुवात केलेली आहे कुरड्या घालायला. तुम्ही बघू शकता ह्या गव्हाच्या खूप पांढऱ्या शुभ्र आणि एकदम चविष्ट अशा कुरड्या घालायला सुरुवात केलेली आहे. सोऱ्यामध्ये तो चीक भरायचा, गरम असतानाच भरावा लागतो तो. भरून मग त्या अशा सोऱ्यातून खूप सुंदरशा अशा गव्हाच्या चिकाच्या कुरडया बनतात. कुरडया घालून होईपर्यंत माझ्या बागेतील ही फुले बघूयात. ही आहे तांबडी जास्वंद, बाजूला आहे गवती चहा. आमच्या घराभोवती असलेल्या बागेमध्ये खूप विविध प्रकारची फुलं झाडे आणि फळ झाडे आहेत. ही आहे डार्क पिंक जास्वंद.
हा आहे कढीपत्ता. हे जे खाली दिसते ते हे ओव्याचं झाड आहे आणि हा गावरान गुलाब आणि ह्या कुरड्या घालून झालेल्या आहेत. संपूर्ण चिकाच्या ह्या कुरड्या घालून उन्हात वाळवण्याकरता ठेवलेल्या आहेत. बेडशीट आणि त्याच्यावर प्लास्टिकचा कागद अंथरून ह्या कुरड्या घातलेल्या आहेत, जेणेकरून काढताना सोपं जातं, चिकटून राहत नाहीत त्या. असा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.